जय हिंद विद्यार्थी मित्र. काल आपण विशेषण भाग याबद्दल बघितलं होतं. आज मी विशेषण भाग 2 हे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्र, तुमचं सर्वांचं स्वागत करतो करिअर केअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती. जर कालचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. याच्यानंतर मी याच्यावरचे भाग 3 मध्ये विशेषणावरचे जे महत्वाचे प्रश्न आहेत, जे एमपीएससी आयोगाने विचारलेले आहेत, जे येणाऱ्या सरळ सेवेमध्ये येतील, त्याचं सर्व प्रश्नांचं आपण विश्लेषण पाहणार आहोत. तर कुठलाही वेळ न वाया घालवता आपण चला भाग 2 विशेषण भाग 2 कडे जाऊ. भाग 2 कडे जाण्यापूर्वी आपण थोडं विशेषण भाग 1 ची रिव्हिजन करू. बघा मित्र, विशेषण भाग 2 पाहण्यापूर्वी विशेषण भाग 1 याच्याबद्दल थोडी आपण रिव्हिजन करणार आहोत. मी तुम्हाला सांगितले होते विशेषणाचे प्रकार 3 पडतात. पहिला पडतो गुण विशेषण, दुसरा पडतो संख्या विशेषण, तिसरा पडतो सार्वनामिक विशेषण. आता याच्यामध्ये हे जे संख्या विशेषण आहे, या संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. पहिला पडतात गणनावाचक, दुसरा पडतो क्रमवाचक, तिसरा पडतो आवृत्तीवाचक, त्यानंतर चौथा पडतो पृथकत्ववाचक आणि 5वा पडतो अनिश्चित. त्यानंतर हे जे गणनावाचक संख्या विशेषण आहे याचे 3 प्रकार पडतात. एक पूर्ण संख्या असेल तर पूर्णांक, दुसरी अपूर्ण संख्या असेल तर अपूर्णांक आणि तिसरी असते साकल्य. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं, एकदा तुम्ही पण रिव्हिजन करा. विशेषणाचे प्रकार 3: गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषणाचे प्रकार 5: गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चित. गणनावाचकचे 3: पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. हे आपण बघितल्यानंतर आता बघू आपण विशेषण भाग 2. बघा मित्र हो, अधिविशेषण आणि विधी विशेषण, विशेषणाचे इतर प्रकार आपण पाहताय. आता बघा काय म्हणते, ती सुंदर शाळा आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये नाम कोण आहे? शाळा. आणि शाळा कशी आहे? सुंदर. मग नामाबद्दल सुंदरनं अधिक माहिती दिली आणि तो नामाच्या कसा आला? आधी आला. विषय संपला. जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतो आणि नामाच्या आधी येतो त्याला अधिविशेषण असे म्हणतात. लक्षात आलं? आता बघा विधी विशेषण म्हणजे काय. बघा आता ही शाळा आहे, शाळेच्या नंतर काय आलं? सुंदर आलं. ज्या वेळेला नामाच्या नंतर सुंदर येतो त्याला काय म्हणायचं? विधी विशेषण. याला विधीपूरक किंवा विधानपूरक असे सुद्धा म्हणतात. आता कसं आहे, जर वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा असेल तर वाक्यामध्ये हे विधी विशेषण असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, राम राजा झाला. आता बघा याच्यामध्ये राम झाला म्हटलं तर वाक्य बरोबर येईल का? म्हणजे समजन का? बिलकुल समजणार नाही. मग राम काय झाला? राजा झाला. आता जर असं असतं राम, जर याच्या पुढे आपण लिहिलं असतं शूर. आता वाक्यामध्ये शूर असलं तरी चालते, नसलं तरी चालते. शूर हे विशेषण आहे आणि हे अधिविशेषण आहे. शूर जर नसलं तर राम राजा झाला आपण म्हणू शकतो, पण शूर राम झाला असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे वाक्याला जर चांगला अर्थ आला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर त्या वाक्यामध्ये विधानाला पूरकता करणारा शब्द असला पाहिजे. त्याला विधीपूरक असे म्हणतात. म्हणजेच ते काय आहे? विधी विशेषण सुद्धा आहे. इथं ते ठीक आहे, पण प्रत्येकच वाक्यात असं होईल असं सांगता येत नाही. ती शाळा आहे हे बरोबर आहे, पण ती शाळा सुंदर आहे. जसं राम झाला काय, राम काय झाला? राजा झाला. याला विधानाला पूरकता आणण्याचं काम केलं. मला एवढंच सांगायचं होतं, जर नामाच्या आधी आलं तर त्याला अधिविशेषण म्हणा, नामाच्या नंतर आलं तर त्याला विधी विशेषण म्हणा. तुम्हाला मुद्दा समजला असेल. चला पुढच्या प्रकाराकडे जाऊ. आता पुढचा प्रकार बघा काय म्हणते. याचं नाव आहे नामसाधित विशेषण. आता बघा, मी आज साखर काकडी खाल्ली. इथं मी काय करतो? हे साखर हा शब्द खोडून टाकतो आणि मी वाक्य डायरेक्ट म्हणतो, मी आज काकडी खाल्ली. वाक्य बरोबर आहे की नाही? परंतु हे जे काकडी खाल्ली म्हणजे काकडी हे एक नाम आहे. हे काकडी कशी खाल्ली? अशी तशी नाही खाल्ली, तर कायच्या सोबत खाल्ली? साखर सोबत खाल्ली. म्हणजे नामाबद्दल यानं म्हणजे साखरनं काय दिली? विशेष माहिती दिली. आणि नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द काय आहे? नामच आहे. मग नामाबद्दल विशेष माहिती देणारा जर शब्द नाम येत असेल, आपण नामाचे 3 प्रकार बघितले होते. एक बघितला होता सामान्य नाम, दुसरा बघितला होता विशेष नाम आणि तिसरा बघितला होता भाववाचक नाम. सामान्य नामाचे 2 प्रकार बघितले होते. एक बघितलं होतं समूहवाचक नाम आणि दुसरं बघितलं होतं पदार्थवाचक नाम. मग मला सांगा, हे पदार्थ आहे ना, मग काकडीबद्दल विशेष माहिती कोणी दिली? साखरनं. मग नामाबद्दल विशेष माहिती नामच देत असेल तर त्याला म्हणतात नामसाधित विशेषण. माझा मित्र विक्रेता आहे. काय विक्रेता आहे? पुस्तक विक्रेता आहे.
मग नामाबद्दल विशेष माहिती कोण दिली? पुस्तकनं. त्याने चप्पल विकत घेतली. कोणती चप्पल विकत घेतली? कोल्हापुरी. मग नामाबद्दल विशेष माहिती कोणी दिली? कोल्हापूरनं. म्हणून याला काय म्हणतात? नाम साधित विशेषण. संत्री खूप गोड असतात. कोणती संत्री? नागपुरी. नामाबद्दल विशेष माहिती नाम. दुकान, माझ्या भावाचे दुकान आहे. कोणते? कापड. नामाबद्दल नाम. मग हे सर्व जे अंडरलाईन केलेले किंवा सर्व हे जे लाल मध्ये तुम्हाला दिसते, हे नामाबद्दल विशेष माहिती नामच देऊन राहिलं, म्हणून याला नाम साधित विशेषण असे म्हणतात. मुद्दा क्लिअर झाला? आता पॉइंटच्या आधी जाण्यापूर्वी याचं स्पष्टीकरण पण थोडक्यात दिलेलं आहे. नामापासून तयार होऊन विशेष माहिती देणाऱ्या शब्दास नाम साधित विशेषण असे म्हणतात. काही वेळा नामांना प्रत्यय लागून नाम साधित विशेषणे तयार होतात. उदाहरणार्थ, जेवण कसं मालवणी, रस्ता कसा डांबरी, शिक्षक कसे प्रेमळ, संत्री नागपुरी. आताच बघितलं. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती कोण देत आहे? नामच देत आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? नाम साधित विशेषण असे म्हणतात. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आता आपण. बघा मित्र, हे आहे धातू साधित विशेषण. आता धातू साधित विशेषण म्हणजे काय? मी बाहुली विकत घेतली, पण बाहुली कशी विकत घेतली? बोलकी. मला सांगा, या बाहुलीबद्दल विशेष माहिती कोण दिली? बोलकीनं. मग मला सांगा, आता हे जे बोलकी बाहुली आहे, हे क्रिया आहे की नाही? क्रियादर्शक शब्द आहे ना, क्रियादर्शक विशेषण असं म्हटलं तरी चालते ना. मग क्रिया, जर एखादा शब्द क्रिया करणारा असेल परंतु तो वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा असेल तर त्याला धातू म्हणतात. आणि इथं नामाबद्दल विशेष माहिती कोण दिली? धातूनं. म्हणून याला काय म्हणायचं? धातू साधित विशेषण. आता पहा, ते रांगणारे मूल खूप गोड दिसते. मूल कसे आहे? रांगणारे. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती कोण देऊन राहिला? क्रियादर्शक शब्द देऊन राहिला. पेटती ज्योत नेहमी प्रकाश देते. ज्योत कशी पेटती? नामाबद्दल, म्हणजे या नामाबद्दल विशेष माहिती कोण देऊ राहिला? क्रियादर्शक शब्द देऊ राहिला. वाहता झरा निर्मळ असतो. झरा कसा वाहता? मग नामाबद्दल विशेष माहिती कोण देऊन राहिला? क्रियादर्शक शब्द देऊन राहिला. धातूपासून तयार होणाऱ्या विशेषणांना धातू साधित विशेषण असे म्हणतात. धातू म्हणजे काय? जर एखादा शब्द जो वाक्यामध्ये क्रिया करत असेल परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल किंवा एखादा क्रियादर्शक शब्द असेल तर त्याला सोप्या भाषेमध्ये काय म्हणायचं? धातू म्हणायचं. आणि हे नामाबद्दल विशेष माहिती कोण देऊन राहिले? क्रियादर्शक शब्द देऊन राहिले. आधी आपण काय बघितलं? नामाबद्दल विशेष माहिती कोण देत होते? नाम देत होते, म्हणून त्याला नाम साधित विशेषण म्हटलं. इथं नामाबद्दल विशेष माहिती कोण देऊन राहिले? धातू देऊन राहिले, म्हणून याला काय म्हणतात? धातू साधित विशेषण असे म्हणतात. पुढच्या स्लाइडकडे जायचं. आता बघू आपण अव्यय साधित विशेषण. बघा, हे ते गव्हाचे पोते खोलीत ठेव. खोली कोणती? मागची. मला सांगा, या खोलीबद्दल विशेष माहिती कोणी दिली? मागच्यानं. आणि त्या मागचा जो शब्द आहे हा स्थळ दर्शक आहे ना. सरळ मला स्थळ किंवा ठिकाण दिसून राहिलं बा आहे. स्थळ किंवा ठिकाण दिसून राहिलं म्हणून मी याला काय म्हणतो? अव्यय साधित विशेषण. बरं, दुसरं उदाहरण बघा. तो वरच्या माळीवर खेळत आहे. माळी कोणती? वरची. कोणती माळी? वरची. स्थळ आहे. त्याच्यानंतर मागच्या दरवाजाने आत आहे. दरवाजा कोणता? मागचा. त्यानंतर गल्ली खूप स्वच्छ आहे. कोणती? पुढची. आता मला सांगा, नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द काय आहे? स्थळ दर्शक आहे. स्थळ दर्शक, म्हणून याला आपण काय नाव दिलं? अव्यय साधित विशेषण असे नाव दिलं. याच्या आधी आपण बघितलं होतं नाम साधित विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द काय होता? नाम होता, म्हणून त्याला नाम साधित विशेषण म्हटलं. त्यानंतर बघितलं आपण धातू साधित विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द क्रियादर्शक नाम होता, म्हणून त्याला धातू साधित विशेषण म्हटलं. आता बघत आहे आपण अव्यय साधित विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द काय आहे? स्थळदर्शक शब्द आहे, म्हणून याला काय म्हणतात? अव्यय साधित विशेषण. तुमच्या लक्षात येत आहे? पहा आता पुढची स्लाइड. विशेषणामधला शेवटचा प्रकार आहे समास घटित विशेषण. आता समास म्हणजे काय ते आपण बघू. उदाहरणार्थ मी म्हटलं पुरण घालून तयार केलेली पोळी. बरोबर आहे का? हे आपण काय म्हणतो? डायरेक्ट पुरणपोळी. म्हणजे याच्यामध्ये घालून तयार केलेली हे शब्द काय करतो आपण? डिलीट मारतो. मग ज्या वेळेला घालून तयार केलेली शब्द डिलीट मारतो, डायरेक्ट काय करतो? पुरणपोळी. म्हणजे हे मधातल्या शब्दाची काय केली आपण? काटकसर. ज्या वेळेला शब्दाची काटकसर केली जाते त्यालाच काय म्हणतात? समास असे म्हणतात. मग आता बघा, राम कसा आहे? एकवचनी. मग तुम्ही म्हणाल याला कसं आपण सामासिक शब्द म्हणायचं? एकवचनी बहुव्रीही समास. एकवचनी असेल जो कोणी असेल तो. आलं लक्षात? तो कोण आहे? राम. हे आहे सामासिक शब्द. आणि या नामाबद्दल विशेष माहिती कोण दिली? सामासिक शब्दाने दिली, म्हणून याला काय म्हणायचं? समास घटित विशेषण म्हणायचं. त्यानंतर बघा, रावण कसा आहे? दसमुखी. ज्याला 10 मुख आहे त्याला रावण असे म्हणतात. बरोबर आहे? मग 10 मुखी असेल जो कोणी असेल तो. बरोबर आहे?
मग मला सांगा, या नामाबद्दल विशेष माहिती कोणी दिली? समासिक शब्दाने दिली, म्हणून त्याला काय म्हणतात? समासघटित विशेषण. हनुमान कसा आहे? पंचमुखी. मग मला सांगा, या नामाबद्दल विशेष माहिती कोणी दिली? पंचमुखीने दिली, म्हणून याला काय म्हणतात? समासघटित विशेषण. बघा आता विशेषणाचे 3 प्रकार पडतात: गुणविशेषण, संख्याविशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्याविशेषणाचे 5 प्रकार पडतात: गणनावाचक, क्रमवाचक, आवर्तीवाचक, प्रयोगावाचक, अनिश्चित. आणि गणनावाचकचे 3: पूर्णांक, अपूर्णांक आणि साकल्य. त्यानंतर अधिविशेषण, विधिविशेषण, नामसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण, त्यानंतर आपलं अव्ययसाधित विशेषण आणि शेवटचं आहे समासघटित विशेषण. इथं आपलं विशेषण हा पाठ संपला. याच्यानंतर आपल्या याच्यावर PYQ चा दुसरा व्हिडिओ पडेल, तो तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. जर व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर काही असेल म्हणजे म्हणणं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही लिंक इतर मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.